आईने केलेली माशाची भाजी कुत्र्याने खाल्ली म्हणून मुलाकडून आईचा खून। ठाणे पोलिसांची 4 तासात आरोपीवर कारवाई। धुळे जिल्ह्यातील ताजपुरी तालुका शिरपूर येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे। माशाची भाजी कुत्र्याने खाल्ली या किरकोळ कारणावरून रागाच्या भरात मुलाने आईच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करत खून केल्याची धक्कादायक घटना 24 मे 2025 रोजी रात्री घडली आहे। ठाणे पोलिसांनी अवघ्या 4 तासात आरोपीला अटक केली आहे। मयत टापीबाई रेबला पावरा वय 67 वर्ष राहणार खैरखुटी हल्ली मुक्काम ताजपुरी यांनी रात्रीच्या जेवणासाठी माशाची भाजी तयार केली होती। ही भाजी कुत्र्याने खाल्ल्यामुळे तिचा मुलगा आवलेस रेबला पावरा वय 25 वर्ष याने संतापून तिच्याशी वाद घालून तिला लाकडी दांडक्याने मारहाण केली। या मारहाणीमुळे टापीबाई यांचा जागीच मृत्यू झाला। मयत टापीबाई यांचा नातू निखिल रेबला पावरा साक्षीदार यांनी ठाणे पोलिसांना घटनेची माहिती दिली। पहाटे 5:30च्या सुमारास पोलीस पाटलांकडून माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। या घटनेनंतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता। पोलिसांनी 4 स्वतंत्र पथके तयार करून शिरपूर टोलनाका फाटा वाठोडा परिसरात शोध मोहीम सुरू केली। काही वेळात माहिती मिळाली की आरोपी उदवंत सोनार यांच्या केळीच्या शेतात लपून बसला आहे। पोलिसांनी त्या भागाला 4ही बाजूंनी घेरून त्याला शिताफीने अटक केली। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। मयत टापीबाई यांचा जावाई लेदा तेरसिंग पावरा यांच्या तक्रारीवरून ठाणे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 75/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी या गुन्ह्याचा तपास ठाणे पोलीस स्टेशन प्रभारी शत्रुघ्न पाटील स्वतः करत असून कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले। सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान भाटेवाल व त्यांच्या टीमने संजय धनगर, भूषण रामोळे, उमाकांत वाघ, किरण सोनवणे, योगेश पारधी, रामकृष्ण बोरसे, रणजित देशमुख, मुकेश पवार, दिलीप मोरे, आकाश साळुंखे आणि होमगार्ड मनोज कोळी, राजू पावरे यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे। या अमानुष घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांच्या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। दिनांक 25/5/25 रोजी आम्हाला सकाळी 5:30 सुमारास माहिती मिळाली की ताजपुरी शहरातील आठवडेपात शेतकरी नामे देवसिंग विजयसिंग राजपूत यांच्या शेतात एका महिलेचा खून झालेला आहे। त्यानंतर आम्ही लागलीच अधिकारी अंमलदार असतात त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मुलगा नामे निखिल पावरा हा हजर होता। त्या ठिकाणी त्याची विचारपूस केली असता त्याने सांगितले की माझी आजी नावे टिपाबाई रेबला पावरा, माझे मामा आवलेस रेबला पावरा असे व मी या ठिकाणी राहत होतो। काल दिनांक 24/5/25 रोजी सायंकाळी माझ्या आजीने माशाची भाजी बनवली होती। सदर माशाची भाजी ही कुत्र्याने खाल्ली। त्यावरून माझ्या आजीसोबत माझ्या मामाचा वाद झाला होता। त्यानंतर माझे मामा आवलेस पावरा याने माझी आजी टिपाबाईचा लाकडी दांडक्याने डोक्यावर व तोंडावर मारून तिचा खून केला आहे अशी माहिती सांगितली। आम्ही आरोपीवर माहिती मिळाली असता तर आरोपी त्या ठिकाणून पसार झाला होता जंगल भागामध्ये। मग आम्ही लागली 4 टीम तयार केला। 4 ते 5 किलोमीटर भागातून आम्ही पैसे शोधून काढला। त्यावर माहिती मिळाली आम्हाला की उदवंत सोनार यांच्या शेतामध्ये सदर जो आरोपी आहे लपलेला अशी माहिती मिळाली। त्याला आरोपीला आम्ही सर्चिंग करून शोधलं आणि ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या विरुद्ध अटकेची कारवाई चालू आहे आणि जी मयत महिला आहे तिच्या जावई याने दिलेल्या तक्रारीवरून ठाणे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 75/25 BNS कलम 103(1) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र गुरव, शिरपूर, साक्री।